झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईसह राज्यातल्या रिक्षा चालकांनी 16 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय। राज्यातले 7.5 लाख रिक्षा चालक या संपात सहभागी होणार आहेत। इलेक्ट्रॉनिक मीटरला विरोध आणि रिक्षा भाडेवाढ लागू करावी या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। संपात राज्यातल्या सर्वच छोट्या मोठ्या रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होणार आहेत। आपण पाहतोय 16 एप्रिलपासून रिक्षा चालक बेमुदत संपावर जाणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे सध्या आपल्यासोबत आहेत। हेमंत, 16 एप्रिलपासून रिक्षा चालक संपावर जाणार आहेत। काय नेमकी चर्चा झाली, कशामुळे हा निर्णय घेण्यात आला? भूषण, ऑटो रिक्षा मालक चालक संघटनेने संयुक्त कृती समिती महाराष्ट्राची स्थापन केली आहे आणि त्याच्यामध्ये आज त्यांनी प्रचंड मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की 16 एप्रिलपासून आपण बेमुदत महाराष्ट्रव्यापी आंदोलन करू आणि त्याच्यामध्ये रिक्षा चालक मालक संपावर जातील। त्या अगोदर 10 एप्रिलला त्यांनी परवाना, ऑटो रिक्षाच्या परवानाच्या संदर्भात परिवहन आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय। हा इशारा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या तर 16 एप्रिलपासून ऑटो रिक्षा चालक मालक मध्यरात्रीपासून संपावर जातील, अशा पद्धतीचा इशाराही ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीने दिलाय आणि त्यांनी सरळ मागणी केली आहे की ई मीटरला आमचा विरोध आहेच, त्याचबरोबर जे भाडं आहे ते भाडं आता आम्हाला महागाईच्या याच्यामध्ये आम्हाला परवडणार नाहीये आणि जे 11 रुपये जे भाडं आहे ते 5 रुपयाने अधिक वाढून 16 रुपये मिनिमम भाडं मिळावं, अशा पद्धतीची मागणी केली आहे। म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रातले 7.5 लाख रिक्षा, ऑटो रिक्षा आहेत त्या बंद असतील। मुंबई आणि मुंबईतल्या ज्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामधल्या 98,000 ऑटो रिक्षांचे परवाने आहेत त्याच्या संदर्भातही निर्णय घ्यावा, अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे। म्हणजे मुंबईतले 2 लाख ऑटो रिक्षा चालक आहेत तेही या संपामध्ये सहभागी होणार आहे आणि मुंबईकरांना पुन्हा ऑटो रिक्षा चालक मालकांच्या ज्या दादागिरी आहे ते वेठीस धरण्याचं धोरण आहे, त्याला त्रासाला त्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। धन्यवाद हेमंत, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 16 एप्रिलपासून रिक्षा चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। ई मीटरला विरोध आणि भाडेवाढ हवी आहे या 2 मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार असल्याचं रिक्षा चालकांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आलेलं आहे। आता पुन्हा एकदा सामान्यांना मात्र या मुजोरीला सामोरं जावं लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।